नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण थंडगार अशी ताकाची सोलकढी बनवणार आहोत. हे प्यायला खूप छान लागते आणि शरीरासाठी सुद्धा खूप पौष्टिक आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. ताकाची सोलकढी बनवण्यासाठी मी इथं अर्धा लिटर ताक घेतलेलं आहे. ताजं आहे आणि थोडंसं आंबट आहे. एकदम असं थंडगार ताक घेतलेलं आहे मी. आणि इथं कोकमचा आगळ घेतलेला आहे. म्हणजेच मी आमसूल 10 मिनटं गरम पाण्यामध्ये घालून त्याचा आगळ काढून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. आता आपल्याला ताकाची सोलकढी बनवायची आहे. कोकणामध्ये नारळाची सोलकढी बनवली जाते, तर आज आपण ताकाची सोलकढी बनवणार आहोत. ताकाची सोलकढीसुद्धा प्यायला खूप छान लागते. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला हे कोकमाचं आगळ घालायचं आहे. आता आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला काळं मीठ घालायचं आहे. या ठिकाणी तुम्ही साधं मीठसुद्धा घालू शकता. आपल्याला पाव चमचा काळं मीठ घालायचं आहे. आता यामध्ये भाजलेले जिऱ्याची पूड घालायची आहे. मी थोडीशी जाडसर पूड करून घेतलेली आहे. आता आपल्याला यामध्ये घालायची थोडीशी कोथिंबीर. आता आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे. कोकममध्ये सुद्धा मीठ घातलेलं असतं, त्यामुळे मीठ मी कमीच घातलेलं आहे. यामध्ये तुम्ही सब्जासुद्धा भिजवून घालू शकता. सब्जा हे उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला खूप थंडावा देतं. तर व्यवस्थित आपली सोलकढी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता मस्त झालेली आहे. आता आपण सर्व करून घेऊया. इथे मी 2 ग्लास घेतलेले आहेत. यामध्ये आपल्याला हे सोलकढी सर्व करून घ्यायची आहे. करायला अगदी हे 5 मिनिटात ताकाची सोलकढी तयार होते आणि प्यायला सुद्धा खूप छान लागते. अशी मस्त झालेली आपली ताकाची सोलकढी तुम्ही बघू शकता. झटपट अशी आपली ताकाची सोलकढी तयार झालेली आहे. ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. प्यायला सुद्धा खूप छान लागते आणि शरीरातली उष्णता सुद्धा कमी करते हे ताकाची सोलकढी. नक्की तुम्ही सुद्धा एकदा करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.